288 नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये देवाभाऊंची भाजप ठरली धुरंधर, तर शिंदेंच्या शिवसेनेचाही स्ट्राईक रेट चांगला. लोकशाही मराठीचा सर्व्हे ठरला तंतोतंत खरा. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा होता सर्व्हे. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर, राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर. विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ लोकशाही मराठी. राज्यात तब्बल 200हून अधिक नगरपालिकांवर महायुतीचा विजय. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा. महायुतीच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची मराठीतून पोस्ट. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांनंतर राज्यात पालिका निवडणुकांची रणधुमाळी. पुणे पालिकेसाठी अजित पवार सज्ज. आज सकाळपासूनच पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सत्र. दोन्ही राष्ट्रवादींचे पदाधिकारी एकत्र बैठक घेण्याची शक्यता. मुंबई पालिकेसाठी लवकरच ठाकरेंची शिवसेना मनसेची युती होण्याची शक्यता. 15 जागांचा तिढा सुटल्यावर युतीची घोषणा, सूत्रांची माहिती. मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचाच होईल, खासदार संजय राऊतांचा विश्वास. तर येत्या 2 दिवसात युतीची घोषणा होणार असल्याचं केलं स्पष्ट. नवी मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का. अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश. मेल एक्सप्रेसच्या तिकिटांच्या दरात होणार वाढ. 26 डिसेंबरपासून भारतीय रेल्वेकडून भाडेवाढ लागू. प्रवासासाठी मोजावे लागणार जास्त पैसे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.